प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि भन्नाट दाखवलेला आहे. फायनली अर्जुन आणि सालीच्या हाती आता प्रियाचे ओरिजिनल DNA रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता अर्जुन आणि सालीने सगळ्यांसमोर प्रिया खोटी तन्वी असल्याचं सिद्ध केलेलं आहे. प्रियाच्या विरोधात एक एक पुरावा समोर आणत फायनली अर्जुन सालीने प्रियाचा खोटारडेपणा खोटी तन्वी असल्याचं सिद्ध केलंय. प्रेक्षकांनो ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो दिवस आज आलेला आहे आणि फायनली प्रियाचा अध्याय इथे संपलेला आहे. आता सगळ्यांनीच प्रियाला हात धरून धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून दिले. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, कशा प्रकारे सायली अर्जुनने प्रियाला अद्दल घडवली, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की प्रियाने आता इकडे कृष्णाच्या शेतामध्ये जाऊन तिने जेवढी काही आता प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली असते किंवा रविराजने जे काही प्रॉपर्टी तिच्या नावावर ठेवलेली असते ते सगळे पेपर्स आता प्रियाने इकडे कृष्णाच्या शेतामध्ये लपून ठेवलेले असतात. आणि कृष्णाला ज्या वेळेला संशय येतोय की ही आपल्या शेतामध्ये काय करते आणि त्याच वेळेला कृष्णाने तिने जे लपून ठेवलेले पेपर्स असतात ते जाऊन शोधून काढते. कृष्णाला आधी कळत नाही कारण ती अशिक्षित आहे आणि म्हणून ही गोष्ट ती आता अर्जुन आणि सालीला सांगते. ते पेपर्स पाठवते आणि अर्जुन साली आता इकडे रविराजांना कृष्णाला भेटायला पाठवतात आणि कृष्णाने आता ते सगळे जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ते सगळे काही रविराजांना दिलेले आहेत. म्हणजे प्रिया आपल्याला इतका मोठा धोका देते, तिने त्यांना फसवून रविराजांना फसवून बरीचशी प्रॉपर्टी बरेचसे पैसे हे स्वतःच्या नावावर करून ठेवलेले असतात आणि हे सगळं काही आता इकडे रविराजांच्या हाती लागलेलं आहे. आणि ती आता एवढा मोठा धोका देत असल्यामुळे आता इकडे रविराज आणि कृष्णा दोघांनी मिळून प्रियाला चांगली जन्माची अद्दल घडवली. सगळे पेपर्स तर रविराजांनी स्वतःकडे काढून घेतलेच, पण प्रियाच्या कानाखाली मारत आणि एवढा मोठा विश्वासघात. रविराज म्हणतात, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुला माझ्या प्रॉपर्टीजला एक तुकडा सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून तुझी एवढी मजळ गेली की तू हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स इकडे आणून लपून ठेवलेस. कृष्णा म्हणते की हिला आता मी चांगलाच इंगा शिकवते. या कृष्णाचा इंगा काय असतो हिला आता चांगलाच कळेल. इकडे कृष्णाच्या शेतातली तिने माती इकडे तिकडे केलेली असल्यामुळे आता कृष्णा म्हणते मी तुला सोडणार नाहीये. माझ्या बैलांनी जी काही मेहनत केली ती तू वाया घालवलीस. आणि आता कृष्णा इथे पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते की आता हे शेत तू पुन्हा मला नांगरून द्यायचं. आणि कृष्णा आता तिच्या गळ्यात तो बैलाचा शेत नांगरणीचा जो नांगर आहे तो आता इथे प्रियाच्या गळ्यात घालते आणि प्रियाकडून आता संपूर्ण शेत नांगरून घेते. आणि ही सगळी मजा आता इथे रविराज आणि कृष्णा दोघं सुद्धा घेत असतात आणि सोबतच व्हिडिओ कॉलवरती त्यांनी आता हे सगळं काही अर्जुन सायलीला सुद्धा दाखवलेलं आहे. हे सगळं बघून आता प्रियाची खूप चांगलीच दोघांनी सुद्धा जिरवली आहे. तर इकडे आता अर्जुन आणि सायलीच्या आधी फायनली प्रियाचे जे DNA रिपोर्ट्स आहेत प्रियाचे आणि प्रतिमाचे मिळालेत आणि त्याच्यामध्ये प्रतिमा प्रियाचे DNA रिपोर्ट्स निगेटिव्ह आणि इथे मैनावती आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. आणि हे रिपोर्ट्स घेऊन आता अर्जुन सायली सगळ्यांच्या समोर आलेत कारण आता अर्जुन आणि सायलीच्या हाती सगळे काही पुरावे आलेले आहेत. इकडे संतोष सुद्धा आता खरं स्टेटमेंट द्यायला तयार झालाय. त्याच्यामुळे प्रियाच्या आता प्रत्येक पापाचा घडा भरलेला आहे. फायनली प्रियाचा खरा चेहरा आता अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर आलाय. अर्जुन सायलीने इकडे रविराज प्रतिमा घरातील सगळ्यांना खाली हॉलमध्ये बोलवलंय. पूर्णाजी सुद्धा आलेले आहेत आणि सगळ्यांसमोर आता अर्जुन सायलीने एक प्रियाच्या कानाखाली दिलेली आहे. आता सगळ्यांनाच आधी कळत नसतं की अर्जुन सायली नक्की काय सांगतात. प्रियाच्या कानाखाली देत अर्जुन सायली म्हणते की तुझ्या आता प्रत्येक पापाचा आता मी ते सगळ्यांसमोर पाडा वाचणार आहे. पहिला पापाचा धडा म्हणजे तू सगळ्यात आधी रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची फसवणूक केलीस. सायली पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तू त्यांच्या भावनांचा खेळ केलास, त्यांच्याशी खोटं बोललीस. आता प्रियाच्या प्रत्येक गोष्टीची जेव्हा सायली आता इथे उल्लेख करत असते तिचा एक एक गुन्हा सांगत असते आणि प्रत्येक वेळेला तिच्या एक एक कानाखाली देत असते. म्हणते तू त्यांची खोटी मुलगी म्हणून ह्या घरात आलीस. दुसरी गोष्ट म्हणजे तू आई बाबांचा अपमान केलास, त्यांच्या प्रेमाचा अनादर केलास असं म्हणत सायली पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते. आईनी तुला तर स्वतःच्या सुनेसारखं नाही तर मुलीसारखं वागवलं, त्यांचाही तू विश्वासघात केलास. पुन्हा सायली तिच्या एक कानाखाली मारते. अन्नपूर्णा आजींनी तर तुला स्वतःची सख्खी नात म्हणून तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत तुझ्यावर निस्वार्थी प्रेम केलं. आणि सायली पुन्हा आता प्रियाच्या एक कानाखाली मारते. असं करत करत सायली आता प्रियाचे सगळे गुन्हे उघड करत तिच्या कानाखाली मारत असते. सायली पुन्हा म्हणते की अश्विन भाऊजी त्यांनी तर तुझ्यावरती किती मनापासून प्रेम केलं पण तू त्यांचाही विश्वासघात केला. सायली पुन्हा तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते की त्यांनी एवढं प्रेम करून त्यांना धोका दिलास, बाहेर खेळालीपणा केलास, काय मिळालं तुला हे सगळं करून. आणि पुन्हा सायली तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांच्याशी फसवून लग्न केलंस. आता सायली पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारते. बापरे, प्रियाच्या कानाखाली मारत मारत आता प्रियाचे पूर्ण गाल लाल झालेले असतात. पण प्रिया आता एक शब्दही तोंडातनं बाहेर काढू शकत नसते कारण सायली तिला बोलण्याची संधीच देत नाही. अन्नपूर्णा आजींच्या जीवावर उठलीस, अस्मिताताईच्या जीवावर उठलीस, अस्मिताताईच्या बाळाच्या जीवावर उठलीस. तू मला आणि ह्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास. आमचा जो अपघात घडून आणला तो अपघात सुद्धा तूच घडून आणलास.
हे सगळं सगळं काही आता इथे सायली बोलते आणि प्रियाच्या आणखी प्रत्येक गोष्टीसाठी एक 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 करत कानाखाली मारत असते आणि म्हणते की तुला एवढीच शिक्षा पुरेशी नाही आहे, तू जे केलंयस ना ती चूक नाही आहे, तू गुन्हा केलास आणि त्याची शिक्षा आता तुला मिळणारच आहे. सायली आता इथे जेव्हा हे सगळं काही सगळ्यांसमोर बोलून प्रियाच्या कानाखाली मारत असते तेव्हा मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. अन्नपूर्णा आजी, कल्पना, प्रताप, रविराज सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. कारण सायलीने प्रियाच्या पापांचा धडा तर वाचलाच, पण त्यासोबत प्रिया खोटी तनी असल्याचं सुद्धा आता त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलंय. सायलीच्या हातात असलेले DNA रिपोर्ट्स त्यांनी आता रविराजांना दाखवलंय आणि त्यानंतर प्रिया खोटी असल्याचा आता मोठा खुलासा अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर केलाय. आणि हे सगळं बघून आता रविराजांना तर खूप मोठाच धक्का बसलाय. म्हणजे ही मुलगी खोटारडी सगळ्यांच्या मनातनं तर उतरलीच होती, पण आज तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. ज्या क्षणी आता रविराजांनी हे DNA रिपोर्ट्स पाहिले तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा, हे सगळं खोटं आहे, ही मुलगी खोटं बोलते, सायली खोटं बोलते, मी असं काहीच केलं नाहीये, हिला हिला आपल्या दोघांना दूर करायचंय, तिला मला या घरातून बाहेर हाकलायचंय, हा सगळा अर्जुन आणि सायलीचा ट्रॅप आहे, तुम्हाला कळत कसं नाही, हे लोक तुम्हाला आणि मला सगळेजण ह्या ट्रॅपमध्ये अडकवत आहेत, बाबा प्लीज समजून घ्या. आता मात्र सायली पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते बस बस का तुझी खोटी नाटकं, तू काय आहेस आणि काय केलेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. रविराजांनी सुद्धा आता ते DNA रिपोर्ट्स पाहिलेत आणि रविराज सुद्धा ते येऊन प्रियाच्या एक कानाखाली लावून देतात आणि म्हणतात की आमच्या भावनांची खेळलीस, आमची मुलगी आहे सांगून आमच्या भावनांचा, आमच्या प्रेमाचा गैरवापर करून घेतलास, अर्जुनला फसवलंस, सगळ्यांना फसवलंस तू. प्रेक्षकांनो, आजचा दिवस हा प्रियाचा फक्त आणि फक्त कानाखाली मार खाण्याचा दिवस आहे. सायलीने अक्षरशः प्रियाच्या कानाखाली मारून मारून तिचे गाल लाल करून ठेवलेले आहेत बरं का. आणि इतके सगळे मार खाऊन सुद्धा प्रिया निर्लज्जसारखी पुन्हा तेच म्हणते की बाबा हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटंच आहे. सायली म्हणते तू अशी ऐकणार नाही, तुझ्यासाठी एवढीची शिक्षा पुरेशी नाहीच आहे. सायली पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली देते आणि तिचा हात धरून तिला फरफटवतच घराच्या बाहेर घेऊन जाते. प्रिया म्हणते की सायली हे काय करतेस, तू काय करतेस, आणि सायलीच्या मागून आता सगळेजण येत असतात. कल्पना, प्रतिमा, रविराज, अस्मिता सगळेच असतात. प्रियाचा हात धरून सायली तिला फरफटवत घरातून बाहेर आणते आणि म्हणते की आत्ता तुला खरी शिक्षा मिळणार आहे. तिला घराच्या बाहेर आणते, हात धरून घराच्या बाहेर ढकलून देते आणि ज्या क्षणी आता प्रियाला ती घराच्या बाहेर ढकलते त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची अख्खी टीम तिथे आलेली असते आणि प्रिया आता पोलिसांच्या येऊन पायावरच खाली पडते. प्रिया म्हणते की सायली तू हे काय करतेस, तुझी हिंमतच कशी झाली, आणि आता ती पुन्हा एकदा सायलीच्या अंगावर धावून जात असते. आणि तेवढ्यातच आता इथे तिच्या समोर रविराज येतात आणि प्रियाचा हात धरून म्हणतात की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीच्या अंगावर धावून जाण्याची, तुला मी सोडणार नाही. आणि रविराज इथे आता प्रियाचा हात धरून तिच्या कानाखाली मारणार असतात तेव्हा प्रिया रविराजांच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की बस करा, मी इथे तुमचे मार खायला आलेली नाही आहे. आणि त्याच वेळेला सायली पुन्हा प्रियाच्या जवळ येते आणि तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या वडिलांच्या खांद्यावर हात लावायची तुझी हिंमत झालीच कशी, तू त्यांच्या कॉलरला हात घालूच कशी शकते. आणि आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची अख्खी टीम इथे प्रियाला ताब्यात घेतात आणि प्रिया तरी हेच म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, मीच खरी तन्वी आहे, ही सायली सगळं खोटं बोलते, खोटारडी ही एक नंबरची. आणि त्याच वेळेला सायली आता तिच्या हातामध्ये असलेले DNA रिपोर्ट सगळ्यांना दाखवते आणि म्हणते प्रिया तुझा खेळ संपलाय, हे बघ DNA रिपोर्ट्स, तू रविराज काका आणि प्रतिमा अत्यांची मुलगी नाहीस याचा खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. आणि तेच रिपोर्ट्स आता इकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करतो आणि प्रियाला फायनली आता इकडे अटक झालेली आहे आणि प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आलंय. पण प्रेक्षकांना आता सायली खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर कधी येणार आहे हे मात्र आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांना तुम्हाला हाचा भाग कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.